आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे सध्या नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसच्या कार्यकाळात तब्बल 28 वेळा पेपरफुटी झाल्याचा दावा केला आणि विरोधकांनी या मुद्द्यावर नौटंकी करण्याऐवजी वास्तव स्वीकारावे अशी टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याची खिल्ली उडवत विरोधकांकडे ठोस मुद्दे नसल्याने केवळ राजकीय स्टंटबाजी सुरू असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला. शरद पवार साहेब मोदीजीकडे कशा करता गेले, काय चर्चा झाली हा तुम्हाला माहीत ना मला माहीत. खरं तर हे संस्कार आहे महाराष्ट्रात देशाचे. जे विरोधी पक्षात जरी आपण असतो तेव्हा एकामेकाची भेट करतो. संसदेच्या अधिवेशनात भेटतो, आमच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही विरोधी त्यामुळे याच्यामध्ये मला वाटतं काही नवीन नाही आहे आणि काही वेगळं घ्यायची गरज नाही. कुठेतरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट झाली, चर्चा झाल्याची वाटतंय. कुठेतरी आंदोलन जे चिघळलं आहे त्याला शांत बरोबर सांगतोय की शरद पवारजी या देशाचे महाराष्ट्राचे अग्रगण्य नेते आहेत. ते जर प्रधानमंत्री मोदीला भेटले असतील तर याच्यामध्ये काय वेगळं आहे. त्यांनी राज्यातील शेती आणि पीक प्रश्नावर मोदींना पत्र दिल्याची माहिती आहे. त्यांनी मोदींनी हस्तक्षेप करावा या सगळ्या प्रकरणी असं देखील एक पत्र दिलं. राज्यामध्ये अल्निनोच्या प्रभावामुळे काही दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की कालपासून चांगला पाऊस महाराष्ट्रात झाला उद्धव ठाकरे आणि बऱ्यापैकी पिकं वाचलेले आहेत. पिकं म्हणजे जे आता वाया झाले ते थांबलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची सुद्धा भेट झाली. उद्धव ठाकरे म्हटले की सत्ता पालथवण्याचीच वेळ आलेली आहे असं म्हटले उद्धव ठाकरे. आपले पहिले आमदार खासदार आणि आपले नगरसेवक सांभाळून घेतले पाहिजे. चालले उलटवाले काय संबंध आहे. 2029ला निवडणूक आहे. आता फक्त विकासाचे राजकारण करा. काय लावलं याच्यामध्ये, कुठं चाललंय, कुठं आहे, काय सत्ता होणार आहे, त्यांचे सांभाळत त्यांना. त्यामुळं मला असं वाटतं हा विनोद आहे. एक प्रकारचा जोक आहे. त्यामुळे या जोकमध्ये काही जाऊ नका. अरविंद केजरीवाल घरी गेले आहेत, उद्धवजी घरी गेले आहेत. काँग्रेसवाले नागपुरात केलं. असं आहे मी वारंवार सांगतो की काँग्रेसच्या काळातल्या 28 घटनांमध्ये तो आपल्याला आत्ता ही पेपरफुटी झाली. 28 वेळा आणि या पेपरफुटीचा आलेख जर बघितला तितका गंभीर आहे. हे जे नौटंकी करताय ना यांनी एकदा आलेख तपासून घ्यावा आणि यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर आंदोलन सोडा चुल्लूवर पाणी टुकून वरती इतक्या वेळा पेपरफुटी झाली आहे. त्यामुळं मी मान्यच केला की सरकारने तर लक्ष टाकलं पाहिजे, आम्ही लक्ष टाकलं पाहिजे आणि सरकारने सुमोठं लक्ष टाकलं होतं. एक जेव्हा पेपरफुटी माहीत झाल्याबरोबर केंद्रीय सर्व या ठिकाणी ज्या काही आपल्या त्या ठिकाणी एजन्सीच्या त्या ठिकाणी पूर्ण इन्व्हॉल्व झाल्या आणि सरकारने शोधून काढलं. कुणी तक्रार केली नाही, दन शोधून काढलं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेसच्या काळात ज्या पेपरफुटी झाल्या होत्या तर कुणी विचारलंही नाही. त्यामुळं मला असं वाटतं की हे जे राजकारण नौटंकी चालू आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी, अमित शहाजींनी आपल्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाची दखल घेतली आहे. ही गोष्ट खरी आहे. पेपरफुटी होऊ नये. विद्यार्थ्याला प्रचंड मनस्ताप होतो, विद्यार्थी आत्महत्येकडे जातात. अशा घटना होत नाही, ह्या काही मान्यच नाही कुणाला. पण मला असं वाटतं जे एखादी घटना एखाद्या सिस्टीममध्ये झाली असेल त्याला मंत्र्याला दोषी ठरवणे, सरकारला दोषी ठरवणे आणि राजकीय आंदोलन करून विद्यार्थ्याचे माथे भडकवणे काही योग्य नाही. राहुल गांधी राजीनामा नौटंकी वाटताय का? स्वतःच नौटंकी आहे ते. त्यामुळं आता काही स्कोप राहणार नाही कुठल्या विषयाला. आता विद्यार्थ्यांना सोबत घेऊन असे आंदोलन करतात. याचा राजकीय फायदा होईल का काँग्रेसला? राजीनाम्याचीच मागणी केली जात आहे. 28 वेळा पेपरफुटी झाली होती ना काँग्रेसच्या काळामध्ये. 28 वेळा तुम्हाला यादी देतोय. मला सांगा त्याचं उत्तर द्या ना. मला हे मान्यच नाही आहे की बाबा पेपरफुटी झाली पाहिजे, ते होऊ नये. पण राजीनामा मागेपर्यंत ठीक आहे. विद्यार्थ्याचा मनस्ताप आहे, त्यांनी राजीनामा मागितला. विद्यार्थ्यांनी राजीनामा मागितला, विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, मान्यता आहे. पण विद्यार्थ्याच्या आंदोलनाच्या मागे ज्या पद्धतीचं कटकारस्थान चालू आहे, ज्या पद्धतीचं राजकारण उठलेलं आहे, ज्या पद्धतीचं राजकीय नेते त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं या आंदोलनाला ते वेगळ्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न करत आहे. परवाच्या आंदोलनात बघितलं असेल 2-2, 4-4 ट्रक दगड त्या आंदोलनामध्ये कुठ्यासाठी आले होते, कुणासाठी आले होते, कुणाला मारायला आणले होते. शेवटी दोन्ही भाग हे तपासले पाहिजे. मला वाटतं विद्यार्थ्याच्या आंदोलनाला काही आमचं म्हणणं नाही, त्यांचा मनस्ताप झाला आहे. पण काँग्रेस किंवा हे जे नौटंकीवाले आहे
यांना काही अर्थ, यांना बोलायचा अधिकार नाही, कारण यांच्या काळात 28 वेळा पेपर फुटी झाली आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.